शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी पवन चांदूरकर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आलेलो आहोत खंडाळा येथे शेतकरी केळी उत्पादक शेतकरी देवराव बामंदे यांच्या शेतामध्ये. तर आपण त्यांच्याशी या केळी पिकाबद्दल अति उत्कृष्ट दर्जाचं असं केळीचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. जवळपास 2-3 कटणं झालेले आहेत आणि एक आता आणखी काही कटण बाकी आहेत. तर शेतकरी पुत्राचं कसं मार्गदर्शन लाभलं, शेतकरी पुत्रासोबत जुळल्यानंतर त्यांचा काय फायदा झाला, तर ते आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार का. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. देवराव नारायण बामंदे, खंडाळा. अच्छा. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9921983693. अच्छा. तुमचं केळीचं मला वाटतं पहिलंच वर्ष आहे. हो सर. अच्छा. आणि तुम्ही कसं काय आता 1 वर्षापासून जसं आमच्यासोबत जुळले, तर तुम्हाला कसा अनुभव आला, जर सुरुवातपासून शेतकऱ्यांना सांगा. हा सर, पहिलंच आधी मला काही असं हे नव्हतं केळीबद्दल, परंतु मी हिवरखेडे गेल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधला आणि 1.25 एकरामध्ये मी केळीची लागवड केली. आणि लागवड केल्यानंतर जे काही मला नियोजन मिळालं ते तुमच्या माध्यमातून मला मिळालं आणि सुरुवातीपासून मी फवारणी, खत वगैरे टाकलं आणि केळीचं जे काही नियोजन आहे ते मी केळी उभं केली. बरोबर. किती रोपं लावली होती का काही? सर मी 2300 रोपं लावली होती. अच्छा. त्याच्यामधून काही खाडे पडले आणि काही रोपं बाद झाले. आपण 2000 केळी 2000 रोप पकडून घ्या. बरोबर. तरी आता तुमच्या मला वाटते 2 कटणं झाल्या, तर किती माल गेला याच्यामधून? पहिले 18 टनचा गेला, नंतर 9 टनचा गेला. अच्छा. जवळपास समजा 40 टन माल गेलेला 2000 रोपांमधून. आणि 1 नंबर मध्येच केळीची कटण काढली. अच्छा. 1 नंबर मध्येच गेलं सर. व्यापाऱ्याचं काय म्हणणं आलं समजा? व्यापाऱ्याचं काहीच म्हणणं नाही. बरोबर. माल वगैरे कसा आहे त्यांनी सांगितलं? माल वगैरे पॉश आहे म्हणे. पॉशची अच्छा. क्वालिटी समजा चांगली आहे. पॉश वगैरे आहे. ऍव्हरेज घड किती किलोचा होता? मिनिमम 25-30 30 पर्यंत समजा ऍव्हरेज घड 30 पर्यंत होता. बरोबर आहे. तर तुम्ही या शेतकरी पुत्राचं जे मार्गदर्शन लाभलं त्याच्याबद्दल आनंदी आहात की नाही? हो सर, एकदम आनंदी आहे मी. बरोबर. आणि मला परफेक्ट मी कोणाकडे गेलो नाही आणि परफेक्ट तुमच्याच माध्यमातून मी सर्व विचारपूस, औषधचं कसं वगैरे नियोजन करायचं, खत किती टाकायचं, फवारणी कशी करायची, हे सर्व मी तुमच्याच दुकानावरती आल्यानंतर पुन्हा परफेक्ट मला नियोजन मिळालं आणि त्याच्यातून मला हे भरघोस उत्पन्न मिळालं. आणि सर्व गावातले पण लोक इथं येऊन गेले आणि मजूर पण म्हटले की बाबा एवढा घड आम्ही पाहिला, असा घड कुठंच आम्हाला दिसला नाही आजपर्यंत. म्हणजे क्वालिटी वगैरे सर्व आणि पॉश आणि क्लिअरिटी याच्यामध्ये आली. आणि पहिलं वर्ष असल्यानंतरही की बाबा तुम्ही खत नाही टाकलं, शेणखत नाही रंगवलं, तुम्हाला पीक येईन का, असं लोक मला म्हणत होते. परंतु त्यांचं मी काही कानावर घेतलं नाही